पिपाणी आणि तुतारी यांच्यातील फरक मतदारांना समजलाच नाही। जवळपास हजारो मतदात्यांनी तुतारी समजून पिपाणीला मतदान केल्याचा दावा आम्ही नाही, आमदार जयंत पाटील यांनी केलाय। पिपाणी आणि तुतारीचा नेमका हा सगळा घोळ काय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एबीपी माझाला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा। लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह मिळालं होतं। या चिन्हाशी साम्य असलेलं पिपाणी चिन्ह अपक्ष उमेदवारांना दिलं गेलं, तर चिन्हांमधील गोंधळामुळे पिपाणीला राज्यात 1.5 लाख मतं पडली। चिन्हातील गोंधळामुळे सातारा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा पराभव झालाय, असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय। आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी निवडणुका लढवल्या त्यात तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह होतं, पण त्याच्याबरोबर एक पिपाणी पण होती। त्याचा फटका जर बघितला तुम्ही तर सर्व मतदारसंघात बघितलं तर 45,000 ॲव्हरेज मतं ही पिपाणीला गेली। आमच्या सातारची सीट 32,000 पडली। तर तुतारी वाजवणारा माणूस हा जरा थोडासा संभ्रम लोकांच्यात निर्माण झाला। निवडणूक आयोगाला आम्ही हे ऑब्जेक्शन घेतलेलं होतं, पण निवडणूक आयोगाने दुर्लक्ष केलं। योग्य ती आम्ही बाजू मांडू, आता बघू काय होतं। साताऱ्यात कुणाला किती मतं मिळाली? साताऱ्यात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात प्रमुख लढत झाली। उदयनराजे यांना एकूण 5,71,134 मतं पडली, तर शशिकांत शिंदे यांना 5,38,363 मतं मिळाली। म्हणजेच शिंदे यांना 32,771 मतं कमी पडली। दुसरीकडे याच मतदारसंघात पिपाणी हे निवडणूक चिन्ह असणाऱ्या संजय गाडे या अपक्ष उमेदवाराला 37,062 मतं मिळाली। त्यामुळे पिपाणी चिन्हाचा शरद पवार पक्षाला मोठा फटका बसलाय। निवडणूक आयोगानं पिपाणी हे चिन्ह उमेदवाराला दिलं नसतं तर साताऱ्यात कदाचित आज वेगळं चित्र असतं। सोनी मगर, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।